मी सर्वांना नमस्कार करतो. प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया. थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू. आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता. तुम्ही संस्थेचे सर्व संकेतक तपशीलवार पाहू शकता. आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. क्लाउडफ्लेअर इंक टिकर NET. हे पुनरावलोकन 24 मे 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी क्लाउडफ्लेअर इंक उपवर्गातील आहे. द इंटरनेट 72 संस्था मूल्यांकनात भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे. आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू. कंपनीसाठी एकूण स्कोअर 10 पैकी उणे 7.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे 3.3 गुण. व्यापकपणे पाहता संपूर्ण US स्टॉक मार्केटमध्ये एकूण बाजाराचा सरासरी निकाल 1.9 गुण आहे हे आपण पाहू शकतो. कंपनीच्या उणे 7.5 गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध क्लाउडफ्लेअर इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. क्लाउडफ्लेअर इंक आणि उपश्रेणी कंपन्या. आम्ही पाहतो की 12 महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स क्लाउडफ्लेअर इंक 112.5% गतिशीलता दर्शविली. 9.1% उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध. कंपनीचे बाजार भांडवल क्लाउडफ्लेअर इंक $54.79 अब्ज इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $12,485 अब्ज आहे. क्लाउडफ्लेअर इंक 0.439% वाटा आहे आणि उपश्रेणीतील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $1.27 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल $1,089 अब्ज आहे. क्लाउडफ्लेअर इंक 0.117% वाटा आहे. बाजार आणि ताळेबंद भांडवलीकरण समभागांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. शेअर क्लाउडफ्लेअर इंक उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना 0.439% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 0.117% आहे. हे बाजार मूल्याच्या शेअरपेक्षा 73% कमी आहे. कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे 1 पॉइंट. अभ्यासाधीन संस्थेवर $322 अब्ज कर्जाची जबाबदारी आहे. कर्ज ते पुस्तक भांडवलीकरण प्रमाण भांडवलाच्या 104.1% आहे. कंपनीच्या आर्थिक दायित्वांचा परिणाम वाईट उणे 1 पॉइंट. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या नफ्यातील शिल्लक 0 आहे. उपश्रेणीसाठी सरासरी 27.9 आहे, जी उपवर्गासाठी सरासरीपेक्षा खूपच वाईट आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $82 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित नफा $355 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 30.9 आहे. उपवर्गातील सरासरी 6.4 आहे, जी उपश्रेणी सरासरीपेक्षा 383% जास्त आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यमापन खराब होणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $1,770 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट.
विक्री मार्जिन उणे 4.6% आहे. उपवर्गात सरासरी 22.8% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 27.5% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य उणे 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 0.178% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 147% कमी आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $12,850,000 इतकी आहे. उपश्रेणीसाठी ते $5,224,000 आहे. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक 146% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम उणे $19.2 आहे. उपवर्गासाठी सरासरीसह $187.1 आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 90% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट उणे 0.5 गुण. संस्थेच्या प्रति कर्मचारी महसुलाचा वाटा $415,000 आहे. उपश्रेणी $819,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 97% आहे. उपश्रेणी आकड्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी मूल्यमापन विक्री पास करण्यायोग्य उणे 0.5 गुण. शॉर्ट शेअर्सची संख्या 2% आहे, तर उपवर्गासाठी सरासरी 1% आहे. हे संभाव्य लहान दाबाचे मूल्यांकन आहे. सूचक 14 कंपनीसाठी 77% पातळी दर्शविते. क्लाउडफ्लेअर इंक. उपवर्गासाठी ही पातळी 55% आहे. कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे $158 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $146 आहे. वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 7% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामातील सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या विश्लेषणावर आधारित क्लाउडफ्लेअर इंक. माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे. प्रति शेअर $158.04 या किमतीने विक्रीसाठी व्यापार उघडा. कंपनीचे मूल्यांकन तुलनेने कमी असल्यामुळे ऑर्डर उघडण्यात आली. संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले. अकिमचा निर्देशांक. नफा घ्या 133.01 वर सेट आहे. स्टॉप लॉस 183.07 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 23 जून 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर NRDS मुख्य खरेदी व्यवहार आहे. मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे. कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर वास्तविक किमतीवर बंद आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. गुरु मार्केट्स